वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील जनता यापुढे हातामध्ये मशाल घेऊन तुतारीच वाजवणार। संजय राऊत यांनी एक प्रकारे सत्ताधाऱ्यांवर हा निशाणा साधलाय। पवार गट ठाकरे गटाच्या पक्षचिन्हावरून संजय राऊत यांनी विरोधकांना हे आव्हानच दिलंय। तर तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। चंद्रकांत पाटील यांनी पवार गट आणि ठाकरे गटावर हा जोरदार पलटवार केलाय। महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन। बरं का, हातात मशाल, हात आहे, हातात मशाल आहे आणि तुतारी आहे। अत्यंत चांगला ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे। तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, मशाल मिळाली ना। परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, खरं म्हणजे क्रॉस करू असं दिसायला लागलेलं आहे। मोदीजींची लोकप्रियता जी वाढायला लागलेली आहे। विरोधी पक्षाने शेवटपर्यंत हार मानायची नसते ना, सारखं म्हणायचं असतं। शरद पवारांनी म्हणायचंच असतं की बा माझे 20-22 राहणार आहेत, नशीब ते 20-22 तरी देत आहेत तिकडे। पण त्यांना हे कळून चुकलेलं आहे की 45 वगैरे काही नाही, बहुतेक 48 पर्यंत गाडी जाईल।